नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाईप क्लीनरपासून लहान मुलींचे हेअर बेल्ट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अगोदर मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि त्याच्यानंतर फ्लावर्स कसे बनवायचे ते पाहूया. हे असे हेअर बेल्ट्स मिळतात मार्केटमध्ये ब्लॅक कलरमध्ये. त्याला आपण असं पाईप क्लीनर गुंडाळून घ्यायचं व्यवस्थित. पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत व्यवस्थित पाईप क्लीनर गुंडाळून घ्यायचं. त्याच्यानंतर ही अशी एक पाईप घ्यायची आहे, कटर, गम आणि थोडेसे फ्लावर्स बनवण्यासाठी पाईप क्लीनर्स. आणि हे बेल्टवर फुलांवर डेकोरेशन करण्यासाठी असे मोती घ्यायचेत. असे छोटे मोठे मिळतात, हे असे मोती घ्यायचे. तर आपण या बेल्टवर अगोदरच पाईप गुंडाळून घेतला आहे, त्यामुळे हे साईडला ठेवूया. याच्यावरती जे आपण फ्लावर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर अगोदर अशी एक पाईप घ्यायची, त्याला एक पाईप क्लीनर घेऊन 6 वेळा असा गुंडाळायची. 6 वेळा अशी गुंडाळून झाल्यावर अगोदर सुरुवातीला असं एक टोक ठेवायचं आणि 6 वेळा गुंडाळून घेतल्यावर इथे खालच्या बाजूला या 2 टोकाच्या जे पाईप्स असतात त्या लॉक करून घ्यायच्या. त्याच्यानंतर ही जी पाईप क्लीनर या पाईपमधून बाहेर काढून घ्यायचा या पद्धतीनं. आता यातील जे मोठं टोक आहे ते एका बाजूने या सगळ्या गोल गुंडाळलेल्या पाईपमधून टाकून बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचं अशा पद्धतीने. नंतर ही जी 2 टोकं आहेत ती पुन्हा लॉक करायची, एकदम व्यवस्थित लॉक करून घ्यायची. आता कटरने हे जे राहिलेलं आहे ते कट करून टाकायचं. ही अशी एक फ्लावरसारखं तयार होतं. आता याच्या पुढे ह्या ज्या पाकळ्या आपण बनवलेल्या आहेत 6 त्या सेपरेट करून घ्यायच्या अशा या पद्धतीनं. आणि आता 6 पाकळ्या झालेल्या आहेत त्या सगळ्या पाकळ्या थोड्याशा अशा प्रेस करायच्या व्यवस्थित या पद्धतीनं. आणि आता याच्या पुढे फक्त असं फिरवून घ्यायचं, त्याला असा व्यवस्थित फुलाचा आकार येतो. मग ह्या सगळ्या अशा पाकळ्या फक्त फिरवून घ्यायच्या व्यवस्थित, तेव्हा असं एक छोटं फ्लावर तयार होतं. हे असं खूप सोपी पद्धत आहे ही छोटी फ्लावर्स बनवण्याची. व्हिडिओ व्यवस्थित बघा, कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल की कसे बनवायचे ते. हे असे आपल्याला 5 फ्लावर्स बनवून घ्यायचे. मी अजून एक दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही अशी एक पाईप घ्यायची, एक पाईप क्लीनर घेऊन थोडंसं टोक असं ठेवायचं आणि 6 वेळा गुंडाळून घ्यायचं. 3 4 5 6 हे 6 वेळा असं गुंडाळून घेऊन इथं लॉक करायचं आणि बाहेर काढून जी मोठी पाईप आहे ती या पाईपमधून टाकून बाहेर ओढायची आणि पुन्हा इथं लॉक करून घ्यायचं. आणि जे राहिलेलं टोक आहे ते कट करून टाकायचं अशा पद्धतीने. आणि मग या सगळ्या पाकळ्या सेपरेट करायच्या. आणि हे असं झाल्यावर फक्त एकदा प्रेस करायच्या सगळ्या पाकळ्या आणि नंतर फिरवून घ्यायच्या. असं प्रेस केल्यावर फक्त असं एकदा असं फिरवून घ्यायचं या पद्धतीने. तेव्हा असं एक छोटं फ्लावर तयार होतं. हे असं असे छोटे छोटे फ्लावर्स आपल्याला 5 फ्लावर्स तयार करायचे. हे 5 फ्लावर तयार करून घ्यायचे या अशा प्रकारे 5 फ्लावर्स छोटे तयार करून घ्यायचे. आता हे फ्लावर्स या बेल्टवर इथं वरच्या बाजूला चिटकवून घ्यायचे. इथे या गमच्या साह्याने हे फ्लावर्स चिटकवायचे. सुरुवातीला सेंटरला बरोबर मध्ये असं एक फ्लावर चिटकवून घ्यायचं. त्याच्यानंतर मग साईडला इकडच्या साईडला 2 आणि इकडच्या साईडला 2 व्यवस्थित चिटकवून घ्यायचे.
सगळे फ्लावर्स व्यवस्थित चिटकवून घेतल्यावर मग त्याच्यावर छोटे मोती चिटकवायचे. खूप सुंदर दिसतात असे बेल्ट. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे पण बनवू शकता. अशा प्रकारे सगळे फ्लावर्स बेल्टवर चिटकवून घ्यायचे. आता याच्या पुढे या फ्लावर्सच्या वरती एक एक मोती चिटकवायचा, म्हणजे तुमचा बेल्ट अजूनच सुंदर दिसेल. या पद्धतीने सगळ्या फुलांवरती असे मोती चिटकवून घ्यायचे. अशा प्रकारे आपला सुंदर असा हेअर बेल्ट तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. असेच तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये तुमच्या छोट्या मुलींसाठी मस्त असे बेल्ट बनवू शकता. खूप सुंदर दिसतात हे असे, खूप सुंदर दिसतात. याच्यानंतर आपण हेअर क्लिप्स कशा बनवायच्या ते बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.